श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर पुन्हा एकदा किचनसाठीच्या लागणाऱ्या वस्तू मी ऑनलाईन खरेदी केलेल्या आहेत. छोट्या छोट्या पण अतिशय उपयुक्त अशा ह्या वस्तू आहेत. या सगळ्या वस्तू तुम्हाला बघायला नक्की आवडतील. तर ही सगळी खरेदी मी Amazon वरती केलेली आहे. Flipkart वरती देखील या सर्व वस्तू अवेलेबल आहे. दोन्हीच्या लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर प्रॉडक्ट जे मी टॅग केलेले आहेत तर ते तुम्ही चेक करू शकता. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईल. तिथे तुम्ही गेलात तर Amazon वरची डायरेक्ट लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर ह्या ज्या वस्तू आहेत यांची प्राइस तुम्ही शेअर करत नाही अशा मला बऱ्याच कमेंट होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्राइस देखील शेअर करण्याचा प्रयत्न करेल. कारण बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत जेव्हा सेल सुरू असतो Amazon वरती काही, तेव्हा मी त्या खरेदी केलेल्या असतात. त्यामुळे प्राइस जी आहे ती कमी जास्त होते. मग तुम्हाला असं वाटू शकतं की ताईने जी प्राइस सांगितली होती प्रॉडक्टची ती ॲक्च्युअलमध्ये तशी नाहीये. म्हणून मग मी बऱ्याचदा असं प्राइस शेअर करण्याचं टाळते. पण आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या उपयुक्त अशा वस्तू आहेत ज्यांची प्राइस मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. किचनसाठीच्या तसेच म्हणजे नित्यासाठी पण मी खरेदी केलेली आहे. ती देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या काही वस्तूंची मी खरेदी केलेली आहे. या सर्व वस्तू एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता सुरुवात आपण नित्याच्या टिफिन पासून करूयात. तर नित्यासाठी मी खूप छान असा टिफिन मागवलेला आहे. मागच्या वर्षी मी मागवला होता पण तो ना तिच्याकडून म्हणजे खाली पडला आणि तो तुटला होता. त्यामुळे मग परत मला यावर्षी मागवावा लागला. तसं मी त्या टिफिनच्या ऐवजी दुसरा टिफिन तिला देत होते. पण यावर्षी घेणं गरजेचं होतं कारण स्कूल टाइम पण तिचा वाढलेला आहे. आता ती फर्स्ट स्टँडर्डला गेली आहे. त्यामुळे मला एक जो म्हणजे ब्रेकफास्टचा ब्रेक असतो त्यासाठी मला टिफिन लागणारच होता. लंच त्यांच्या स्कूलमध्येच असतं. त्यामुळे लंचचं काही मला टेन्शन नाही. ते 2 टिफिन घ्यावे लागले असते, एक ब्रेकफास्टसाठी आणि एक लंचसाठी. तर असा हा टिफिन आहे. तुम्ही बघू शकता. आता याला मी ओपन करते. तर सेक्शनचा हा टिफिन आहे. मागच्या वेळेस पण मी सेक्शनचाच टिफिन घेतला होता. पण त्यामध्ये ना म्हणजे चटणी किंवा सॉस वगैरे द्यायचा असेल तर त्यासाठी अशी छोटीशी डबी वगैरे त्यामध्ये नव्हती. मग मला असं सेपरेट एक वेगळी डबी द्यावी लागायची. बऱ्याचदा त्या टिफिनमध्ये ती डबी बसायची पण नाही. पण यामध्ये असं नाहीये. इडली चटणी देणार असाल तर तुम्ही यासोबत चटणी या डबीमध्ये दिली तर लीक प्रूफ असल्यामुळे चटणी सांडणार नाही आणि तुमचं इडली किंवा आप्पे तुम्ही देणार असाल तर ते इथे तुम्ही ठेवू शकता. तसंच हा एक पार्ट आहे ते फ्रुट्स वगैरे देता येईल. टिफिनला लॉक करण्यासाठीचे हे जे बटन दिसत आहे हे जर तुटले तर ते एक्स्ट्रा असावेत म्हणून त्यांनी 1-2 एक्स्ट्रा दिलेले आहेत. बऱ्याचदा असं होतं मुलांकडून टिफिन ओपन करताना वगैरे एखादं बटन वगैरे आहे जे तुटू शकतं. त्यामुळे त्यांनी हे एक्स्ट्रा दिलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे ज्याप्रमाणे हे नोझल दिलेलं आहे अगदी त्याच प्रकारे इथे देखील दिलेलं आहे. त्यामुळे एअरटाईट आहे. तुमचा टिफिन जो आहे तो दिवसभर फ्रेश राहील. आणि म्हणजे तुम्ही यामध्ये मुलांना फ्रुट्स तसंच तुमचं जे छोट्या ब्रेकसाठी लागणारा हेल्दी ब्रेकफास्ट आहे तो देखील देऊ शकता. तर ही नित्याची खरेदी झालेली आहे. याची प्राइस मी स्क्रीनवरती शेअर केली, तुम्ही चेक करू शकता. आणि त्यानंतर बघा यामध्ये हे जे वरचं सेक्शन आहे ते बाहेर निघतं आणि यामध्ये असे स्पून देखील मिळालेले आहेत. एक असा काटा चमचा आहे, एक साधा चमचा आहे आणि हे नूडल्स वगैरे खाण्यासाठीचे 2 नीडल्स दिलेले आहेत. याला काय म्हणतात माहिती नाही मला. तर ह्या वस्तू देखील या टिफिन सोबत मिळालेल्या आहेत. आता हा टिफिन बरेच दिवस जाईल अशी मी आशा करते कारण मागच्या वेळेसचा तर टिफिन तिने तोडला होता पण हा तोडणार नाही. कारण आता ती थोडी मोठी पण झाली आहे आणि तिला आता व्यवस्थित ओपन पण करता येतो टिफिन. तर ही नित्यासाठीची खरेदी आहे. आता त्यानंतर आपण आता सुरुवात करूया आपण किचनच्या शॉपिंगला. तर यामध्ये जी वस्तू मी किचनसाठी मागवलेली आहे ती अतिशय उपयुक्त अशी आहे. आणि हे आहेत चाकू जे प्रिंटेड असतात आणि याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे. 2चा सेट होता तर मला खूप दिवसापासून हे चाकू घेण्याची इच्छा होती. तर हा छोटासा आहे आणि या चाकूची साईज थोडी मोठी आहे. तर हे फ्रुट्स वगैरे कट करण्यासाठी तुम्ही हा चाकू वापरू शकता. आणि हा जो चाकू आहे तो तुम्ही भाज्या वगैरे कट करण्यासाठी वापरू शकता. तर कलरफुल असल्यामुळे थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतात असे चाकू. आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याचशा यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये मी हे बघितले होते आणि मला देखील घेण्याची इच्छा होती. तर हे 2 चाकू मागवले. तसं चाकू आपल्याला लागतातच किचनमध्ये. त्याची धार कमी झाली की परत आपल्याला नवीन घ्यावे लागतात. तसं धार वाढवण्यासाठीचे पण आजकाल बरेचसे काही वस्तू ज्या आहेत त्या Amazon वरती अवेलेबल असतात पण त्या नाही मागवल्या. पण हे 2 चाकू मी मागवलेले आहेत.
त्या पुढची वस्तू बघा ही म्हणजे किचन साठीच नाही तर तुम्ही इतर ठिकाणी देखील वापरू शकता. काय होतं बऱ्याचदा आपले झाडू, खराटा किंवा आपला जो मॉप असतो तो असंच कुठेतरी पडलेला असतो. त्यामुळे आपलं किचन असेल किंवा दुसरीकडे आपण जिथे कुठे ह्या वस्तू ठेवतो त्या सगळ्या अस्तव्यस्त दिसायला लागतात. तर ते सगळं ऑर्गनाइज करण्यासाठी मी हे एक ऑर्गनायझर मागवलेलं आहे. तर हे अडेसिव्ह आहे, पण यासोबतच तुम्ही ड्रिल करून खिळा ठोकून म्हणजे याला तुम्ही भिंतीवरती लावू शकता. आता यामध्ये काय विशेष आहे तर याला असे म्हणजे हुक्स दिलेले आहेत, ज्याला तुम्ही तुमची सुपली असेल किंवा तुमचं एखादा मॉप असेल तर तो अडकवू शकता. त्याचबरोबर तुमचा खराटा किंवा झाडू अडकवण्यासाठी इथे असं हे होल्डर दिलेलं आहे. याला थोडंसं तुम्ही पुश केलं तर यामध्ये तुमचा खराटा, झाडू वगैरे सहज बसून जातो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा माझ्या बॅकयार्डमध्ये भांडेवाली माझी कामवाली जी येते ती ज्या वस्तू आहेत वापरल्यानंतर अशाच टाकून जाते. तर ते खूप अस्तव्यस्त दिसतं. त्यासाठी भिंतीवरती मी हे ऑर्गनायझर लावणार आहे. यामध्ये खराटा किंवा जो मॉप असतो फरशी पुसायचा तो इथे अडकवता येईल. त्याचसोबतच सुपली वगैरे अडकवण्यासाठी पण इथे हुक्स दिलेले आहेत. त्यामुळे अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे. फक्त किचनसाठीच नाही तर तुमच्या वॉशिंग मशीन एरियामध्ये देखील हे सगळं तुम्ही लावू शकता. हे ऑर्गनायझर तुम्हाला उपयोगात येऊ शकतं. बाथरूममध्ये देखील हे उपयोगात येऊ शकतं. तुमचे बाथरूम मधल्या काही वस्तू असतात, बाथरूम क्लीन करण्यासाठी तुम्ही जे टूल्स वापरता ज्यामध्ये खराटा असेल किंवा तुमच्या बाथरूम मधला मॉप असेल किंवा वायपर असेल तर ते देखील इथे तुम्ही लावू शकता भिंतीच्या एका वॉलला. बाथरूम मध्ये क्लिनिंग करत असताना जे ही टूल्स तुम्ही वापरता ज्यामध्ये बाथरूम क्लिनिंग साठीचा खराटा असेल किंवा मॉप असेल किंवा वायपर असेल ते तिन्ही इथे बसून जातात. त्याचबरोबर इथे जे हुक्स दिलेले आहेत इथे देखील तुम्ही काही छोट्या मोठ्या वस्तू लावू शकता. त्यामुळे तुमचं बाथरूम देखील खूप ऑर्गनाइज वाटतं. तर बाथरूम तसंच किचन म्हणजे दोन्हीकडे ही जी वस्तू आहे ती तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर असं ऑर्गनायझर आहे. याची प्राइस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर त्या प्राइसमध्ये मी हे मागवलेलं आहे. क्वालिटी खूप छान आहे आणि आता लावल्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि याच्यासोबत म्हणजे ड्रिल करणार असाल तर हे खिळे देखील दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला स्टिक करायचं असेल, कसे बऱ्याचशा भिंतींना ड्रिल करता येत नाही, तुम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर अशा वेळेस ड्रिलिंग करणं पॉसिबल नसेल तर अडेसिव्ह म्हणजे याला तुम्ही भिंतीवरती लावून याला हे स्टिक करू शकता. पण स्टिक करण्यापेक्षा मला असं वाटतं ड्रिल करूनच हे जास्त उपयुक्त राहील, कारण याला ज्या आपण वस्तू अडकवणार आहोत त्या थोड्याशा जड असतील तर हे जे रॅक आहे ते खाली पडू शकतं. कारण बऱ्याचदा असं होतं की मी अडेसिव्ह रॅक मागवले आणि ते त्याच्या वजनामुळे खाली पडतात. म्हणून मी शक्यतोवर तुम्हाला असं सजेस्ट करेल की याला तुम्ही ड्रिल करूनच तुमच्या बाथरूम किंवा किचनमध्ये हे ऑर्गनायझर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पुढची जी वस्तू मी मागवलेली आहे ती किचनसाठीच आहे. कारण यावरती वॉटरमेलनची प्रिंट म्हणजे वॉटरमेलन शेपची ही कुंडी आहे आणि ही मी किचनसाठीच मागवली आहे. यामध्ये आपण मनी प्लांट लावू शकतो किंवा एखादं रोप जे किचनमध्ये तुम्ही ठेवू शकता. इंडोर प्लांट असेल तर ते लावण्यासाठी मी छोटीशी क्यूटशी कुंडी घेतलेली आहे. बघा याचा शेप असा आहे आणि यावरती असं वॉटरमेलनचं प्रिंट आहे. त्यामुळे किचनसाठी मला ही बेस्ट वाटली. छोटीशी आहे पण असा शेप असल्यामुळे अट्रॅक्टिव्ह वाटते आणि आपल्या किचनमध्ये कलर पण ऍड करते. खाली असं होल दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही दुसरी कुंडी ठेवू शकता, पण याचा शेप पाहता दुसरी म्हणजे राऊंड शेपची अशी कुंडी यामध्ये बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला यामध्येच माती वगैरे टाकून यामध्ये छोटंसं प्लांट लावावं लागेल. पाहिजेच तर तुम्ही याखाली एखादी प्लेट वगैरे ठेवू शकता किंवा स्क्वेअर शेपमध्ये एखादा ट्रे तुम्ही ठेवला तर ही जी कुंडी आहे तुमच्या किचनमध्ये खूप छान लुक देते. आणि किचनमध्ये काम करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी आपण ऍड केल्या ना तर किचनमध्ये काम करतानाही आपला उत्साह वाढतो. थोडीशी ग्रीनरी आपण किचनमध्ये ऍड केलेली असेल तर आपल्याला त्या झाडांकडे बघून अजून फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. म्हणून ही छोटीशी कुंडी मी किचनसाठी मागवलेली आहे. आणि किचन व्यतिरिक्त ही कुंडी तुम्ही फ्रीजवरती ठेवू शकता. तसंच डायनिंग टेबल जर असेल तर डायनिंग टेबलवरती देखील ठेवू शकता. पण मी आता इथे कुठे ठेवणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्येच कळेल आणि त्यासोबतच यामध्ये मी नेमकं कोणतं प्लांट लावणार आहे ते देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर ही कुंडी मी किचनसाठी खरेदी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता पुढची जी वस्तू मी मागवलेली आहे
ती तर खूप गरजेची होती माझ्या किचनसाठी. कारण बघा बरेचदा आपण असे पॅकेट्स आणतो जे आपण स्टोअर केल्यानंतर त्यामध्ये बरंचसं साहित्य उरतं, जसं की डाळी असतील, आपले जे डबे असतात किंवा जे स्टोरेज ऑर्गनायझर किंवा स्टोरेज कंटेनर्स असतात, त्यामध्ये आपण वस्तू ठेवल्यानंतर जर पॅकेटमध्ये ती वस्तू शिल्लक राहिली, जे एक्स्ट्रा पॅकेट्स असतात, आपण काय करतो की बिस्किटचे पॅकेट्स असतील, चिप्सचे पॅकेट्स असतील, मुलं थोडं खातात आणि म्हणजे बाकीचं तसं शिल्लक राहतं. मग त्या पॅकेटला अजून सील करण्यासाठी, एअरटाईट करण्यासाठी याचा वापर तुम्हाला करता येतो. हे जे आहे ते पॅकेटला तुम्ही या प्रॉडक्टनी सील करू शकता. आता माझ्याकडे एक्स्ट्रा पॅकेट नाहीये, मी सगळं किराणा वगैरे त्या डब्यांमध्ये भरलाय म्हणून मी तुम्हाला दाखवत नाहीये. पण इथे तुम्ही बघू शकता या पॅकेटवरती. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये जी स्पेस दिसते यामध्ये तुम्हाला ते पॅकेट ठेवायचं आहे आणि त्याला तुम्ही असं सील करू शकता. आता चिप्सचं पॅकेट असेल किंवा तुमचं बिस्किटचं एखादं पॅकेट मुलांनी फोडलं असेल आणि ते तुम्हाला ठेवायचं असेल, तर ते तसंच ठेवलं तर बिस्किट जे आहे ते थोडेसे म्हणजे त्यामधला जो कडकपणा आहे तो निघून जातो आणि थोडेसे नरम पडायला लागतात. त्याऐवजी तुम्ही जर असं सील करून ठेवलं तर ते पॅकेट एअरटाईट होतं. या व्यतिरिक्त डाळीचे पॅकेट असतील किंवा इतर कोणते पॅकेट असतील त्यांना देखील सील करण्यासाठी हे जे प्रॉडक्ट आहे तुम्ही वापरू शकता. आता यासोबत हे एक स्टिकर मिळालंय. हे कशासाठी वापरतात हे मला बघावं लागेल. नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल की कसं याला वापरायचं वगैरे, कारण मी अजून वापरलेलं नाही. मी फक्त ऑनलाईन याला बघितलं होतं आणि मला ही खूप उपयुक्त वस्तू वाटली आणि त्यासोबत हे चार्जर देखील मिळालेलं आहे. म्हणजे ही अजून चांगली गोष्ट आहे की याला तुम्ही चार्ज करून वापरू शकता. यामध्ये सेल असतील तर मग तुम्हाला ते सेल बदलावे लागले असते, पण चार्जिंग पॉईंट दिल्यामुळे तुमचं काम अजूनच सोपं झालंय आणि किचनसाठी अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा आपले पॅकेट जे आहेत ते आपण तसेच डब्यामध्ये कोंबतो. आपलं जे मुरमुऱ्याचं पॅकेट असेल किंवा पोह्याचं असेल, पोहे आपण डब्यामध्ये काढल्यानंतर थोडे जर पोहे पॅकेटमध्ये शिल्लक असतील तर त्या पॅकेटला तुम्ही सील या टूलच्या सहाय्याने करू शकता. तर इतकं उपयुक्त असं हे टूल आहे आणि यासोबत चार्जिंग म्हणजे चार्जिंगसाठी हे वायर पण दिलेलं आहे आणि याला कसं वापरायचं वगैरे हे आता मला बघावं लागेल. तसं मी तर यावरती इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहेत, त्यानुसार मला हे लावावं लागेल. तर ही आय थिंक याच्यामध्येच मला बसवावी लागेल. ही जी पट्टी त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे पॅकेट जे आहेत ते सील करू शकता असं त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्यानुसारच मला हे वापरावं लागेल. तर जेव्हा मी हे यूज करेल तेव्हा नक्कीच एखाद्या छोट्याशा शॉर्ट्समध्ये किंवा लॉंग व्हिडिओमध्ये मी हे शेअर करेल. आता त्या पुढची वस्तू बघा अशा पॅकिंगमध्ये आली आहे. पूर्ण पॅक केलेलं आहे त्यांनी आणि अशा पद्धतीने हे जे छोटे छोटे थर्माकॉलचे तुकडे आहेत ते देखील यांनी यामध्ये घातलेले आहेत. तर अजून एक प्लांटरच हे मी मागवलेलं आहे. याला खूप छान अशी पॅकिंग आली होती, कारण हे सिरॅमिकचंच आहे, पण खूप छान असं क्यूट असं प्लांटर मला वाटलं. तर हे मी मागवलंय. याचा उपयोग तुम्ही किचनमध्ये करू शकता किंवा तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये देखील करू शकता. तुमचं जे बांबूचं प्लांट असेल ते ठेवण्यासाठी किंवा एखादं मनी प्लांटचं रोप असेल किंवा एखादं आर्टिफिशियल प्लांट असेल तर ते यामध्ये तुम्ही ठेवू शकता. ॲज अ प्लांटर म्हणजे डायरेक्ट माती टाकून यामध्ये एखादं रोप लावा असं मी म्हणणार नाही, कारण यामुळे हे खराब होऊ शकतं. खूप नाजूक आहे, पण कमी किमतीत मिळाल्यामुळे अतिशय उपयुक्त अशी वस्तू वाटली मला. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घराला, तुमच्या किचनला एक खूप छान असा लुक यामुळे येऊ शकतो आणि हे खूप सुंदर असं डेकोर पीस आहे. आता यामध्ये मी काय लावणार आहे हे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तर ते वॉटरमेलन शेपमधलं जे प्लांटर आहे आणि हे जे प्लांटर आहे यापैकी तुम्हाला कोणतं आवडलं ते देखील सांगा. तर मला तर दोन्ही आवडले, पण यापेक्षा ते थोडंसं क्वालिटी वाईज मला बेटर वाटते. हे थोडंसं नाजूक वाटते हाताळायला देखील आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाही असंच पद्धतीने मला ठेवावं लागेल ते. नाहीतर मग मुलांचा हात लागला आणि मुलांनी जर थोडासा धक्का वगैरे दिला तर हे तुटू पण शकतं. तर असं वर ठिकाणी म्हणजे फ्रीजवरती वगैरे किंवा मायक्रोवेव्हच्या वरती मी हे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच मी तुमच्यासोबत येणाऱ्या ब्लॉगमध्ये हे शेअर करेन. आणि सगळ्यात शेवटची पण नित्याच्या शाळेसाठी किंवा किचनसाठी मागवलेली ही वस्तू जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. तसं ही इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्समध्ये मोडते आणि हे आहे तर हे आहे वॉफल मेकर. तर मुलांना रोज टिफिनमध्ये काय द्यावं हा प्रश्न आपल्याला पडत असतो आणि थोडंसं व्हेरिएशन करून जर पदार्थ दिले मुलांना तर मुलं देखील आवडीने खातात. तर वॉफल मेकरमध्ये आपण वॉफल्स बनवू शकतो वेगवेगळे, जसं आपण सँडविचेस बनवतो सँडविच मेकरमध्ये.
तसं हे वॉफल मेकर आहे. याचं नॉनस्टिक असं बॉटम आहे. यावरती वेगवेगळे वॉफल्स तुम्ही बनवू शकता. हेल्दी रेसिपीज यामध्ये तुम्ही बनवू शकता. मुलं देखील आवडीने खातील. मराठीत सांगायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे, जसं की ओट्सचं असेल किंवा मूग जे असतात, हिरवे मूग असतील, मटकी असेल, मुलं जर खात नसतील तर त्याचे वॉफल्स तुम्ही बनवून देऊ शकता. तर त्यासाठीचं हे वॉफल मेकर आहे. तसं गॅसवरचं पण वॉफल मेकर मिळतं, पण ते वापरायला थोडंसं अवघड असतं. सकाळची घाई गडबड असते. अशा वेळेस ते व्यवस्थित जर भाजलं नाही तर ते एवढं टेस्टी लागत नाही. त्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्समध्येच असलेलं वॉफल मेकर मी मागवलेलं आहे. आता यामध्ये काय-काय रेसिपीज वगैरे बनवता येतील ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. याला असं लांब वायर देखील आहे. त्यामुळे जिथे पाहिजे तिथे तुम्ही हे लावून यामध्ये वॉफल्स बनवू शकता. तर हेल्दी रेसिपीज मी नक्की ट्राय करेल आणि त्या तुमच्यासोबत शेअर देखील करेल. याचं क्लीनिंग कसं करायचं वगैरे तर हे याचे पार्ट्स मला असं वाटलं निघत असतील, पण हे याला असं अटॅच आहे, त्यामुळे याला काढणं काही शक्य नाही. याला वरूनच तुम्हाला म्हणजे कोरडं असं क्लीन करून घ्यावं लागत असेल, म्हणजे पिन वगैरे काढून मग तुम्ही याला क्लीन करू शकता. तर हे प्रॉडक्ट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. सँडविच आपण बनवतोच, पण थोडंसं वेगळं काहीतरी टिफिनमध्ये द्यावं असा मी विचार करत होते. त्यासाठी ही वस्तू मी मागवलेली आहे. आता यामध्ये मी काय-काय बनवेल किंवा नित्याला टिफिनमध्ये काय देईल, हे सगळं तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये बघायला नक्की आवडेल. वॉफल मेकरमध्ये वॉफल्स कसे बनवायचे, तसंच या प्लांटरमध्ये मी काय लावलं, नित्याला मी रोज सकाळच्या टिफिनमध्ये काय देणार आहे किंवा हे ऑर्गनायझर मी किचनमध्ये कसं लावलंय, याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.